होऊ घातलेला आहे। त्या संदर्भात नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले। पोलीस SP साहेबांची या ठिकाणी भेट झाली, महेश कुलकर्णी यांची या ठिकाणी भेट झाली आणि विषय सामंजस्याने मिटेल भविष्यात अशी त्यांच्याकडून ग्वाही देण्यात आली। या ठिकाणी पंचदशनाम आखाड्याचे अजयगिरी महाराज यांच्याशी आता आम्ही जाऊन प्रत्यक्ष चर्चा करतो आहोत आणि त्यातून काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई आपण करूया। 2 दिवसापूर्वी पंचदशनाम गोसावी आखाडा श्री अजयगिरी महाराज यांच्यावर जो त्र्यंबकेश्वर येथे भ्याड हल्ला झालेला होता, त्या हल्ल्यानिमित्त आम्ही नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज या संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी अध्यक्ष, सर्व समाज बांधव आज या ठिकाणी SP साहेब नाशिक व या त्र्यंबकेश्वर नगरीचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री कुलकर्णी साहेब यांच्याशी समक्ष निवेदन देऊन आणि समक्ष चर्चा करून त्यांना सदरची घटना घडल्याबाबत त्यांना थोडंसं लक्ष घालण्याबाबत आम्ही त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सकारात्मक साथ देऊन त्यांनी आम्हाला या घटनेचे जे आरोपी असतील त्यांना त्वरित आम्ही अटक करून जे काही शासनाच्या भारतीय दंडविधानच्या प्रमाणे जे काही शिक्षा असेल ती त्यांना देण्यास त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच आम्ही यानंतर ज्या ठिकाणी ज्या महाराजांवरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्यांच्या सर्व शिष्य त्यांचे त्या ठिकाणी त्यांच्या त्या जागेवरती त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी सर्व शिष्टमंडळ जाऊन पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी सर्व चर्चा करून पुढील काय अजून जो योग्य मार्ग असेल, जर या 8 दिवसामध्ये या सरकारने किंवा या पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही तर आमच्या गोसावी समाजाला यानंतर नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब श्री शर्मा साहेब यांच्याकडे देखील आम्हाला त्या ठिकाणी निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवता येईल याची सर्व या डिपार्टमेंट दखल घ्यायची आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिससुद्धा केलेले। परंतु येत्या 8 दिवसामध्ये जर याची काही कारवाई झाली नाही तर आम्ही जरूर या पुढचा मार्ग स्वीकारू। आम्ही सर्व या ठिकाणी दशनाम गोसावी समाज सर्व पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशा प्रकारचे हल्ले आमच्या समाजामधील महंत साधू संतांना यापुढे होऊ नये अशीच घटना पालघर या ठिकाणी झालेली होती, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निषेध नोंदवला आहे। परंतु अशी घटना सनातन आणि हिंदू धर्मावर होत असते ही चुकीची बाब आहे। सदर मी या ठिकाणी आवाहन करतो की अशी घटना होऊ नये। असे झाले तर आम्हाला पुढच्या वेळेस आम्हाला या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करावं लागेल, याची सरकारने दखल घ्यावी आणि याच्याबाबत सर्वांनी गांभीर्याने त्या ठिकाणी नोंद घ्यावी। एवढे बोलून आम्ही या ठिकाणी आमचे निवेदन संपवतो। ओम नमो नारायण करके जो भी इसका निकाल होता है उसका परिणाम सर्वे के बाद ही। और क्या बात हुई? बस यही बात हुई है। अच्छा, हाँ जी, बाकी कुछ बात बाकी कुछ बात नहीं। उन्होंने सामने वाले ने क्या बताया कुछ? हाँ, सामने वाला तो हमको झूठा ठहरा रहा है, वो नकली पेपर दिखा रहा है, ये सब कर रहा है। अच्छा, हाँ जी, फर्जी पेपर के ऊपर सब ये हाँ फर्जी डॉक्यूमेंट दिखा रहा है, वो हमको ही गलत साबित कर रहे हैं। हाँ जी, आप प्रशासन से क्या उम्मीद चाहते हैं? प्रशासन से यही उम्मीद चाहते हैं कि इसका सही निकाल हो। हाँ जी, इसका सही निकाल हो, धर्म की जगह है, ऐसे कोई भी दबा के नहीं खाए। नमस्कार, माझं नाव किरण मोंडे। हे 4-5 दिवसापूर्वी जो इथं प्रकार घडला दक्षिणमुखी हनुमान मंदिर त्र्यंबकेश्वर, ही बाबांचा आखाडा आहे। इथं बाबांची जागा आहे, बाबांच्या कब्जामध्ये आहे। 50-100 वर्षापासून बाबांच्या ताब्यामध्ये ही जमीन। तर या ठिकाणी दक्षिणमुखींचं मंदिर असताना त्यांचा पूजा अर्चासाठी जो खर्च पाणी लागतो त्याच्यासाठी बाबांनी काही 2-4 शॉप लोकांना बनवायला दिले होते। त्याच्यापासून पूजा अर्चाचा उदरनिर्वाह होतो, आखाड्याचा निदर्निर्वाह होतो। त्याच्यानंतर इथं येणारे बाबांचे माणसं असतात त्यांच्यासाठी बी मदत होती। तर या ठिकाणी काही भूमाफिया उमेश सोनवणे, हेमंत सोनवणे यांनी येऊन इथं गाळे तयार होते, त्या गाळ्यांची नुकसान केली, गाळे तोडले। काही इथं गाळेधारकांकडनं ते हजार रुपये घेऊन गेले। अजून भरपूर त्रास दिला त्यांनी, शिवीगाळ केली, हरिगिरी महाराजांच्या नावाने शिवीगाळ केली। म्हणजे इतके बाबा घाबरले होते की बाबा ही जागा सोडून चालले होते, इतके घाबरले होते। त्या टायमाला बाबांनी जर एखादा काही शब्द बोलले असते तर बाबांवर त्यांनी अटॅक बी केला असता आणि गाळेधारकांवर 2-3 जणांवर अटॅक बी केला
ते बी बोलतील, ते बी सर्वजण सांगतील. तर याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई झाली पाहिजे अशीच मी प्रशासनाला विनंती करतो. इथले जे महाराज होते पालघरच्या हाताखांडमध्ये, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा चिकण्या बाबा ह्याच आखाड्याचे होते आणि त्यांचा पालघर या ठिकाणी निर्गुण हत्या झाली. त्यांची बी समाधी इथंच आहे आणि थोडक्यात ह्याच जागेच्याच संदर्भाने हे घडल्यासारखं आहे. हा 4-5 दिवसापूर्वी आम्ही यांची नोंदवली होती. बाबांना आम्ही गेलो होतो, पोलिसांनी त्याच्यावर काही कारवाई केली का नाही ते बघायला लागा. या पुढे हीच भूमिका राहणार आहे का या बाबांच्या जागेमध्ये, साधू संतांच्या जागेमध्ये कोणी आलं नाही पाहिजे. नाहीतर आम्ही सगळं बाबा लोकांचं बी म्हणणं आहे की आम्ही कुंभमेळ्याला विरोध करू. आम्हाला जर असा त्रास होत असेल तर हा कुंभमेळा बी म्हणजे काम चालू आहे गाड्याचं नाही का, फक्त आम्ही एंगल ठोकले आणि ते आले, ते म्हण हे काढून टाका म्हण, ही आमची जागा आहे. पण ते तर सगळं आम्ही पाहत आलो लहानपणापासून, बाबाची जागा आहे सगळं आखाड्यावर, कारण का आम्ही तर नेहमी येत असतो बाबाच्या दर्शनासाठी. तर मग ते म्हण काढून टाका म्हण सगळं, आणि धमकी दिली JCP लावू, तोडून टाकू सगळं. ही किती दिवसापूर्वीची घटना आहे? त्याला साधारण झाले असं 5-6 दिवस. हो. आणि मग पैसे पण मागतायत ते नाही का, 1000 रुपये द्या, 2-2 रुपये नंतर द्या दर महिन्याला. आता तुम्ही याच्याबद्दल प्रशासनासाठी काय बोलणार आहे? बाबाची जागा आहेत, आता बाबा देत आहेत आम्हाला, तर मग आम्ही त्याच्यावर धंदा करून त्यांना थोडस डेव्हलप जागा करायची समाजासाठी, लोकांसाठी नाही का. तर मग त्याच्यासाठी मग बाबाचा डेव्हलपमेंटचा प्रक्रिया चालू आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला बाबा म्हणून तुम्ही गाळे बांधा, मग आम्ही बांधतोय, पण हे दुसरेच लोक येऊन आम्हाला त्रास देत आहेत नाही का. तर याच्यासाठी तुम्ही प्रशासनाला काय? माझं नाव जगन कसबे. माझे इथून 10 किलोमीटर माझं गाव आहे माळेगाव. तर इथं या काकांचं दुकान होतं चालू. त्याच्यानंतर मग मी बघितलं इथं जागा आहे, मग आपल्याला बी काही धंदा पाण्यासाठी काही जागा भेटेल का या हिशोबाने मी इथं चौकशी केली असता त्यांनी सांगितलं इथं बाबांना विचारायला लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर बाबाशी बोलून तुम्हाला जागा भेटू शकते. त्याप्रमाणे मग मी बाबांकडे गेलो. बाबांनी सांगितलं इथं जागा आहे, तर छोटा मोठा धंदा तुम्ही काही करू शकता. त्या पद्धतीने बाबांचा आणि आमचा व्यवहार झाला छोटा मोठा. थोडीफार अनामत रक्कम बी त्यांना दिली. आम्ही मटेरियल आणून दुकान तयार केलं पूर्ण. दुकान चालू बी झालं. चालू झाल्याच्या नंतर एक दिवस अचानक खूप पाऊस होता, त्याच्यामुळे आम्हाला यायला जमत नव्हतं, पाणी होतं नदीला. तर मला फोन आला का तुमच्या दुकानापाशी तुम्ही लवकर या, नाही तर तुमचं दुकान मशीननी JCP लावून तोडण्यात येणार आहे. तर मग मी घाबरल्यामुळे भिजत तसंच आलो. तर इथं पाहिलं तर ते होते. तर मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं का 2 तासाच्या आत तुम्ही तुमचे दुकानं काढून घ्या, नाही तर JCP ला आम्ही तोडून टाकू. कोण होतं त्या व्यक्तीचं नाव? त्या व्यक्तीचं नाव होतं हिमांशू सोनवणे. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अजून 2 मुलं होते, त्यांचे नाव मला माहित नाही. असे अजून 2-3 जण बी होते, पण मग त्यांच्या बाकीचे नाव माहित नाही. पण हिमांशू सोनवणेने मला डायरेक्ट शिवीगाळ केली इथं, आणि डायरेक्ट तुला पहिलेच आम्ही सांगितलं होतं, वॉर्निंग दिली तिथं बांधायचं नाही असं तसं बोलून शिवीगाळ करून. मग नंतर मी महाराजांकडे गेलो की महाराज काय करायचं. तर महाराज भी खूप घाबरलेले होते. महाराज म्हणे भैया ये तुम्हारा दुकान उठा लो. तो मैं बोले अभी हमारा जो खर्चा हुआ है उसका क्या करने का महाराज. फिर थोड़ी देर हम महाराज के पास रुके. उसके बाद महाराज बोले चलो अपन अभी थोड़ा सा तुम्हारे गाले टूटे ना रात को, तुम आप घर जाएंगे तो अपन पुलिस को इन्फॉर्मेशन देंगे. तो हिसाब से हम लोग पुलिस स्टेशन गए. उसके बाद हमने उधर एक NC दिया है. उसके बाद उन्होंने कुछ नहीं बोला है. फिर 2 दिन रुकने के बाद हम फिर पुलिस स्टेशन गए. क्या हुआ उसका, फिर उन्होंने एक आदमी को उमेश सोनवणे करके उसको लेके आए. उमेश सोनवणेला बोलून आणलं त्यांनी इथं पोलीस स्टेशनला पोलिसांनी. त्याच्यानंतर मग ते म्हणे यांनी आमच्यावर खोटी कंप्लेंट केली, आमची बी कंप्लेंट घ्या म्हणे, असं त्यांनी सांगितलं तिथं पोलीस स्टेशनला. पण मग साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुमच्या गाड्या दुकानाला काय होणार नाही, तुमच्या दुकानावर आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. महाराजांना बी त्यांनी दिला. महाराजांना साहेबांसमोर उमेश सोनवणेंनी खूप उलटं पालटं बोलले की आमच्या आजोबांनी यांना इथं बसवलं, त्या बाबांची काही बसायची लायकी नाही, असं नाही तसं नाही. तर मग साहेबांनी थोडंसं त्यांना समजून सांगितलं की तुम्ही असं उलटं पालटं महाराजांना बोलू नका, आम्ही तुमचं ऐकणार नाही असं, आणि जी तुमचे कायदेशीर काही असेल ते तुम्ही करून घ्या, पण महाराजांना काही तकलीफ देऊ नका, आणि महाराजांच्या वतीने आम्हाला बी काही तकलीफ नाही व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. प्रशासन त्याला तुम्हाला न्याय देत आहे? हो, थोडक्यात आम्हाला असं वाटलं का थोडक्यात आमच्या बाजूनी आहे असं वाटलंय, पण आता इथून पुढे काय होईल त्याचा काही आम्हाला भरोसा. ती घेतली, त्यांनी अर्ज दिला, पण त्यांनी सांगितलं आमचा बी अर्ज घ्या. पोलीस गाडी त्यांना घ्यायला घरी गेली. त्याच्यानंतर ते पोलीस गाडी बरोबर आले, त्यांच्या स्वतःच्याच गाडीवर आले, आणि मग त्यांना कळालं का यांनी NC दिलेली आहे. मग ते म्हणे आमची बी कंप्लेंट घ्या. साहेब म्हणे ठीक आहे द्या म्हणे, तुम्ही तुमची बी द्या. हा तेच सांगितलं ना. तर मला डबल एक संध्याकाळी फोन बी आला की तुम्ही आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे,
आम्ही मागासवर्गीय, तुम्ही आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करताय असं तसं आम्हाला म्हणे. म्हणलो आम्हाला तुमच्या जागेमध्ये अतिक्रमण करायचा काही विषय नाही, आम्हाला 2 पैसे कमवा भेटावा या धंद्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे आणि महाराजांशी आम्ही गाळा माझाच आहे. हा जो गाळा आहे तो माझा. मी माझ्या गाळ्याच्या समोर उभा आहे. गाळा भांडणं झाली म्हणून बंद झालेला आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे, महाराजांनी मला लेखी दिलेलं आहे, त्याची कागदपत्र माझ्याकडे आहेत. समजा दुसऱ्यांचं कोणाचं ज्यांचं म्हणणं आहे भांडणं करणाऱ्यांचं की बाबा हे आमचं आहे, त्यांनी सांगावं त्याप्रकारे पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार करावी, त्यांनी कायदेशीर जावं, सांगावं हे आमचं आहे. आम्हाला शेवटी त्यांचं असेल तर त्यांना ह्यांचंही नको आम्हाला आणि त्यांचंही नको आम्हाला. आम्हाला धंदा करायचा आहे. आम्ही काही तर भांडणं करायसाठी आलो का? नाही आलेलो. तर पोलिसांनी किंवा प्रशासनाने याच्यामध्ये बाकीच्या विषयावर मला काही बोलायचं नाही नाही. नाही, म्हणजे ज्याचं आहे ते क्लिअर करून द्यावे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहेत. हो बरोबर आहे. हो, त्यांनी जर ठेवलं तर राहणार, नाही ठेवलं तर नाही राहणार. उद्याला महाराज म्हणले निघा तर आम्ही निघणार. उद्याला समजा दुसऱ्यांचं ज्यांचं आहे ते म्हणले बाबा आमचं आहे पहा आमची कागदपत्र सगळी, आम्ही निघणार. काय कारण आहे आमचं? कोणाची जागा आम्हाला नकोच आहे. आम्ही भाडं देतोय, त्यांनी घ्यावं त्यांनी घ्यावं कोणी घ्यावं, आपल्याला काय कायदेशीर जे असेल ते. हो, कोण माहिती आहे जागा कोण आहे? हे सगळं आहे, माहिती आहे. महाराजांनी लिहून दिलं म्हणून पहिल्याच वाक्यात सांगितलं की मी महाराजांची जागा आहे, महाराजांनी मला कायदेशीर सगळं लिहून दिलेलं आहे. समजा दुसरे जे असेल तर त्यांनी तसं प्रूफ करावं. तुमच्या काय काय दमदाटी केली ते सांगा. नाही ते जाऊ, ते बाकीचा विषय नाही. आपल्याला फक्त महत्वाचा नाही असं काहीच नाही. आता आपण बघू शकता की आपल्या बाबा, तुमचं काय नाव दादा? सांगा. क्षीरसागर. क्षीरसागर हे गाळ्याचे शॉप, जे आपण शॉप जवळ उभे आहात ते शॉपचे मालक आहेत. पण इतके भीतीपोटी की त्यांचं म्हणणं की जे काही कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीचा मालक हक्काने त्यांनी सिद्ध करावं. आम्ही त्यांच्याबरोबर आहात आणि जे नाम तो क्या उमेश सोनवने, हेमांशु सोनवने. वो आके क्या आपको ये लोग, हाँ जी, ये लोग आके जबरदस्ती गाली गलौज मारहान कर रहे थे ये लोग क्या, और कब्जा करने के लिए देख रहे थे. जी कंप्लेंट किया था हमने इसका. हाँ भाई, ये लोग आए थे, ये लोग जबरदस्ती कर रहे थे. ये लोगों ने हाथापाई किया क्या, जबरदस्ती कर रहे थे. ये लोग तोड़ देंगे, जेसीबी लेके आए हुए थे क्या. अभी हो जो अपन ने ये बनाया हुआ है, ये अपने जगह पे है ना? हाँ जी, अपना पूरा टोटल अपना ही कंपाउंड है, पूरा कब्जा अपना ही. कितने साल से ये कम से कम 50-100 वर्ष से ये आपका है. ये यहाँ पे महाराज हमारे चिकना बाबा खेती भी करते थे. नीचे की जमीन में पूरा खेती का रिकॉर्ड भी है. ये लोग जबरदस्ती यानी ये कब्जा करने को देख रहे हैं. मतलब उनका क्या जबरदस्ती, मतलब वो क्या खंडनी मांग रहे हैं? क्या बात? खंडनी तो ये लोगों ने जबरदस्ती गुंडागरी कर रहे हैं. और क्या कर रहे हैं लोग? पैसे के लिए, पैसा के लिए, जमीन के लिए क्या, यहाँ पे कब्जा करने के लिए क्या, गुंडागर्दी कर रहे हैं, परेशान करने का, जबरदस्ती परेशान करने का क्या. उनका कहना था, मुझे जो सुनने में आया कि ये जो जमीन है वो हमारे, ऐसे वो कह रहे थे. ये इसमें कितना? नहीं, ये टोटल आज 50-100 वर्ष से ये महाराज जी का चिकना बाबा का द्वारा लगाया हुआ पूरा कंपाउंड है, कब्जा है ये क्या. और महाराज खेती करते थे. ये लोग जबरदस्ती यहाँ पे ये लोग कब्जा करने को देख रहे हैं, जबरदस्ती परेशान करने का. इससे पहले भी कुछ हुआ था क्या? ये कब से चालू है? हाँ, इससे पहले भी ये लोगों ने परेशान किया बहुत. महाराज को भी ये लोगों ने परेशान किया, चिकना बाबा को भी. आप पुलिस स्टेशन गए थे, एफआईआर वगैरह कुछ उन्होंने कंप्लेंट दर्ज करा है? हाँ, अभी हम लोगों ने किया था, इसका कंप्लेंट किया था, इसका दर्ज करवाया था हम लोगों ने, उसको बुलाया भी था. तो यहाँ के जो ये ऑफिसर क्या बता रहे, पुलिस हाँ, और पुलिस ऑफिसर बोल रहे थे. हमने उनको बताया भाई ये हमारा ऐसा मैटर है क्या. तो उन्होंने बोला भाई आपका जो भी है क्या, आप मत छोड़िए आपका जो है फिजिकली, क्योंकि हमारा पहले से यहाँ पे है. तो ऐसा बोल रहे थे भाई नहीं छोड़ने का. और ये लोग जबरदस्ती कर रहे हैं, परेशानी कर रहे हैं. पुलिस वाले को आपने बताना चाहिए कि जो